नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो सिम्प्लिफिकेशन हा टॉपिक आणि याच टॉपिकच्या अंतर्गत आपण बॉडमास हा घटक पाहणार आहोत. बॉडमास म्हणजेच काय, कंचे बागू बेव. आता इथे आपण फक्त बॉडमास न पाहता व्ही बॉडमास पाहणार आहोत. तर व्ही बॉडमास आणि बॉडमासमध्ये काय फरक आहे, फक्त व्हीचा. व्ही म्हणजेच व्हिनॅक्युलम बार. इथे फक्त एक बार असतो आणि तो बार जर आलेला असेल तर तुम्हाला ती क्रिया सर्वात अगोदर करावी लागते. बस एवढाच फरक यामध्ये आहे. आता यामध्ये प्रत्येक अल्फाबेटचे काय अर्थ आहे तो सर्व अर्थ आपण इथे समजून घेऊया. ठीक आहे. सर्वात अगोदर व्ही आहे. व्ही म्हणजेच काय, व्हिनॅक्युलम बार. आणि इथे एक प्रकारचा बार असतो. जर बार आलेला असेल तर तुम्हाला ती क्रिया सर्वात अगोदर करावी लागते. त्यानंतर आहे बी. बी म्हणजे ब्रॅकेट. इथे तुम्हाला कंस सोडवायचा असतो. आता यामध्ये साधारणतः 3 कंस वापरले जातात. एक आहे साधा कंस, तो गोलाकार पद्धतीचा असतो. दुसरा आहे चौकटी कंस, तो अशा चौकटीप्रमाणे असतो. आणि तिसरा आहे महरपी कंस, तो अशा प्रकारे असतो. आणि या तीनही कंसाची माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलेली आहे. साधारणतः हे 3 कंस यामध्ये वापरली जातात. म्हणजेच बी मध्ये तुम्हाला कंस सोडवा लागतो. आणि यानंतर आहे ओ. ओ म्हणजे ऑफ. खरं ते चे. ठीक आहे. यामध्ये मल्टिप्लिकेशन ऑपरेशन असते, म्हणजे इथे तुम्हाला गुणाकाराची क्रिया करावी लागते. आता खरं तर गुणाकार नंतर येतो, पण हा जो ऑफ आहे, जर ऑफ आलेला असेल ना, ऑफचे, तर त्याच्याऐवजी तुम्हाला गुणाकाराचे चिन्ह घ्यावं लागते. आता इथे एक उदाहरण घेतलेलं आहे आपण. उदाहरण पहा, 20चे 40% किंवा इथे असे असेल 20 ऑफ 40% असंही असू शकतं. तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, हा जो चे असेल किंवा ऑफ असेल हा तुम्हाला इथला काढायचा आहे आणि त्याच्या जागी गुणाकाराचं चिन्ह घ्यायचं आहे. फक्त इथे 20 घेतले, इथे गुणाकाराचे चिन्ह आणि 40% म्हणजेच काय, 40चे 100. आणि तुम्ही याला जर सॉल्व्ह केलं, हे 2 शून्य या 2 शून्यासोबत कॅन्सल होतात आणि 4 2 8 हे तुम्हाला उत्तर मिळतं. म्हणजे फक्त करायचं काय की चे असेल किंवा ऑफ असेल त्याच्याऐवजी तुम्हाला गुणाकाराचे चिन्ह इथे घ्यायचं आहे, म्हणजे गुणाकार करायचा आहे इथे तुम्हाला. ठीक आहे. आता यानंतर कोण येतं, डी. डी म्हणजे डिव्हिजन, म्हणजे इथे तुम्हाला भागाकार करायचा असतो. यानंतर एम. एम म्हणजे मल्टिप्लिकेशन. भागाकारानंतर तुम्हाला गुणाकार करायचा असतो. गुणाकार झाला की नंतर ए येतं. ए म्हणजे ॲडिशन. ॲडिशन म्हणजेच बेरीज. आणि सर्वात शेवटी काय असते, एस, सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन म्हणजेच वजाबाकी करणे. अशा प्रकारे हा व्ही बॉडमास आहे. आता यावर आधारित उदाहरणे आपण इथे पाहणार आहोत. आता इथे एक आपण उदाहरण घेतलेलं आहे. उदाहरण क्रमांक 1, 4 गुणिला 2 वजा 1 आणि यावरती तुम्हाला एक बार दिलेला आहे. म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला हा बार सोडवायचा आहे. तर काय करावं लागेल तुम्हाला, बरोबर 4 गुणिला 2 वजा 1 किती होतात, 1. तर इथे किती येणार, 1. आणि फायनल आन्सर किती मिळेल तुम्हाला, 4 गुणिला 1 किती होतात, 4. हे तुम्हाला उत्तर मिळेल. बघा, व्ही म्हणजेच काय, व्हिनॅक्युलम बार. इथे बार आलेला आहे आणि ही प्रोसेस तुम्हाला सर्वात अगोदर करायची असते. त्यामुळे आपण अगोदर बार सोडून घेतला आणि नंतरच त्याचा गुणाकार केला. तर उत्तर किती मिळालं तुम्हाला, 4. दुसरं एक्झाम्पल पहा. इथे 4 भागेला 2 अधिक 1 इथे बार आलेला आहे. ठीक आहे. आता इथे काय करायचं तुम्हाला, 4 लिहून घ्या. 4 भागेला ही प्रोसेस तुम्हाला सर्वात अगोदर करायची. 2 अधिक 1. 2 अधिक 1 किती होतात, 3. हे किती मिळतील तुम्हाला, 4 भागीला 3. यालाच कसं तुम्ही याला अंश आणि छेदाच्या स्वरूपात कसं लिहिता येईल आपल्याला, 4/3. हे काय असेल आपलं फायनल आन्सर असेल. आता 3 नंबरचे एक्झाम्पल पहा. 5चे म्हणजे 5 इथे ऑफ असेल किंवा चे असेल. ठीक आहे. 5चे 5 भागीला 5 आणि वरती एक व्हॅनॅक्युलम बार दिलेला आहे, अधिक 9 वजा 4 अधिक 5 आणि वरती व्हॅनॅक्युलम बार दिलेला आहे. तर तुम्हाला सर्वात अगोदर कोणतं सोडवायचं आहे, व्हॅनॅक्युलम बारवाले. तर उत्तर काय मिळेल तुम्हाला, 5चे हे सध्याचं असंच ठेवा. हे 5 भागीला 5 म्हणजेच किती, 1. 5ने जर 5ला भागले तर उत्तर किती मिळेल तुम्हाला, 1. तर इथे 1 लिहायचं आहे, अधिक 9 वजा इथे 4 अधिक 5 किती होतात, 9. तर उत्तर किती मिळेल तुम्हाला, 9. आता इथे बघा 5चे 1. तर इथे काय करायचं आहे, चेक काढून टाकायचं आहे आणि तिथे गुणाकारात चिन्ह द्यायचं आहे तुम्हाला. 5 गुणिला 1 अधिक 9 वजा 9. आता इथे अधिक 9 आणि वजा 9
दोन्ही कॅन्सल होतील, कारण इथे अधिक आहे आणि इथे वजा आहे आणि संख्या दोन्ही सारख्या आहेत म्हणून हे कॅन्सल होतात एकमेकाला. आणि इथे काय उरते फक्त 5 गुणिले 1 म्हणजेच किती 5. तर तुम्हाला उत्तर किती मिळणार आहे 5. अशा प्रकारे चौथं एक्झाम्पल पहा. 9 अधिक 4 ऑफ 5/4 अधिक 5/5 वरती विनाकुलम बार दिलेला आहे ऑफ 5/5. आता इथे सर्वात अगोदर तुम्हाला हा बार सोडवायचा आहे आणि नंतर हा ऑफ. आता ऑफ म्हणजेच काय, इथे हे 4 आणि 5 हे एकमेकाला गुणाकारत असते. इथे पण हे 5 नाही, हा पूर्ण बार असा, कारण हा अगोदर बार सोडवावा लागेल. हा पूर्ण बार कोणाला या 5ला गुणाकारत असेल. ठीक आहे. आता इथे उत्तर कसं काढायचं तुम्हाला. 9 अधिक हे 4 जशी तशी लिहून ठेवा, ऑफ पण राहू द्या. ठीक आहे. 5/4 अधिक अगोदर विनाकुलम बार सोडून घेऊया. 5/5 किती उत्तर मिळणार तुम्हाला 1 ऑफ 5/5. इथे पण 1 उत्तर मिळेल तुम्हाला. ठीक आहे. आता तुम्हाला ऑफ सोडवायचं. इथे ऑफ आहे, इथे ऑफ आहे. ऑफच्या ऐवजी तुम्हाला गुणाकारात चिन्ह घ्यायचं आहे फक्त. 9 अधिक 4 गुणिला हे काय होईल 5/4. ठीक आहे. 5/4 म्हणजेच 5/4. इथे ऑफच्या ऐवजी गुणाकारात चिन्ह घेतलं आपण अधिक. इथे पण तुम्हाला 1 गुणिला 1 ऑफच्या ऐवजी गुणाकारात चिन्ह आलं. आता याला पुढे सोडवा. आता इथे बघा हा 4 या 4 सोबत कॅन्सल होतो. इथे काय मिळेल तुम्हाला 9 अधिक इथे किती होत आहेत 5 अधिक 1 गुणिले 1 इथे फक्त 1 उरेल. बरोबर. 9 अधिक 5 किती येतात 14 आणि 14 आणि 1 15. अशा प्रकारे 15 उत्तर तुम्हाला मिळते. अशा प्रकारे ही उदाहरणे तुम्हाला सोडवायची आहे. आता एक्झाम्पल नंबर 5 कंसामध्ये काय दिलेले तुम्हाला 1/2 अधिक 1/4 16. म्हणजे याचा अर्थ काय करायचं तुम्हाला याचा गुणाकार करायचा आहे. ठीक आहे. याचा तुम्हाला गुणाकार करायचा आहे. इथे काय मिळेल तुम्हाला. इथे सर्वात अगोदर तुम्हाला कंस सोडून घ्यायचा आहे. पण व्ही बॉडमस रूलनुसार सर्वात अगोदर तुम्हाला कंस सोडून घ्यावं लागेल, नंतरच तुम्हाला गुणाकारात चिन्ह इथे देऊन या पूर्ण याला सोडवायचं आहे. इथे काय करायचं तुम्हाला इथे तिरपा गुणाकार करायचा आहे, कारण हे दोन्ही अपूर्णांक आहेत. इथे 4 1 4 आणि इथे 2 1 2 अधिकचे चिन्ह 4 1 4 आणि 2 1 2 अधिकचे चिन्ह द्यायचं दोघांमध्ये आणि छेदामधील संख्यांचा गुणाकार छेदामध्ये लिहायचा आहे. 4 2 8. वाटलंच तर आता तुम्ही इथे गुणाकारात चिन्ह देऊन टाका. गुणिला 16. इथे किती मिळेल तुम्हाला 4 आणि 2 किती होतात 6 आणि छेदामध्ये 8 गुणिला 16. इथे संक्षिप्त रूप द्या 8 1 8 8 2 16. 6 गुणिला 2 किती होतात 12. तुम्हाला उत्तर किती मिळते 12. क्वेश्चन नंबर 6. आता या क्वेश्चनमध्ये बेरीज आणि वजाबाकी दोनच चिन्ह आहेत, त्यामुळे काय करायचं आपण जी वजाबाकी त्याला कंस करून घेऊया म्हणजे आपलं उत्तर चुकणार नाही. इथे काय मिळेल तुम्हाला 25 वजा 30 याला आपण कंस करून घेऊया अधिक 15 अधिक नंतर 21 वजा 36 ला कंस करून घेऊया. ठीक आहे. नंतर काय अधिक 45. आता याला सोडवायचं. तर 25 वजा 30 किती मिळते तुम्हाला वजा 5. वजा 5 जशी तशी ठेवली आपण. नंतर अधिक 15 लिहून घ्यायची. नंतर हे अधिक. आता इथे 21 वजा 36. 21 वजा 36 तुम्हाला किती मिळणार इथे. इथे मिळतं तुम्हाला 15. पण ते कसे वजा 15. तर इथे वजा 15 लिहून घ्या, त्याला कंसात ठेवा आणि नंतर हे अधिक 45. आता इथे बघा वजा 5 अधिक हे 15. आता अधिक वजा काय होणार आहे हे होतील वजा 15 अधिक 45. आता इथे अधिक 15 आहे ह्याने आज वजा 15 आहे, तर हे एकमेकाला विरुद्ध आहेत म्हणते. मग हे काय होतील कॅन्सल होतील. अधिक 15 आणि हे वजा 15. आता काय उरतंय फक्त 45 वजा 5. 45 मधून 5 गेल्यानंतर किती होतात 40. हे आपलं उत्तर असेल. इथे काय करायचं फक्त तुम्हाला जे वजाबाकी त्याला तुम्ही ब्रॅकेट घ्या.
जर ब्रॅकेट जरी नाही घेतला तरी चालेल, फक्त तुम्हाला व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे की इथे -5 आलेले आहेत, नंतर इथे चिन्हांचा घोळ होऊ द्यायचा आहे नाही, त्यासाठी आपण ब्रॅकेट घेतोय. ठीक आहे, अशा प्रकारे हे सोडवायचं आहे. क्वेश्चन नंबर 7, 91 भागीला कंसामध्ये 18 भागीला 6 गुणिले 4 अधिक 5 वजा 4 कंस पूर्ण, याचं उत्तर तुम्हाला इथे काढायचं आहे. तर इथे सर्वात अगोदर काय करावं लागेल, तुम्हाला कंस सोडवावं लागेल. ठीक आहे, मग इथे काय करावं लागेल, बरोबर 91 भागीला कंसामध्ये काय काय, आता 18 भागीला 6 आहे ना, याला अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहून घेऊया. 18/6 आणि हे गुणिला 4, म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारे सोडवता येईल. अधिक 5 वजा 4. आता याला इथे बघा 6 आणि 18ला भाग जातो, 6 1 6 आणि 6 3 18, किती उरतं तिथे 91 भागीला कंसामध्ये बघा 3. आता हे थोडं डायरेक्ट करूया आपण, इथे किती 3 गुणिले 4, 4 3 किती होतात 12, यांचा गुणाकार किती मिळेल तुम्हाला 12, अधिक ही 5 जशी तशी आणि वजा 4. 91 भागीला इथे किती मिळतील तुम्हाला 12 अधिक 15 होतात 17 वजा 4 बरोबर 91 भागीला 17 मधून 4 गेले तर किती होतात 13, आणि याला तुम्ही कसं लिहू शकता, अंश आणि छेदाच्या स्वरूपात 91/13. 13ने जर 91 भागलं 13 1 13 आणि 13 7 91, म्हणजे उत्तर काय मिळते तुम्हाला 7. क्वेश्चन नंबर 8, 15 वजा कंसामध्ये 24 भागीला 3 गुणिले 4 वजा 30 कंस पूर्ण आणि अधिक 2. आता हे तुम्हाला सोडवायचे, तर इथे पण काय करावं लागेल, तुम्हाला सर्वात अगोदर हा कंस सोडवायचा आहे आणि कंसामध्ये सुद्धा काय सर्वात अगोदर तुम्हाला हा भागाकार सोडवावा लागेल नियमानुसार. भागाकार झाला की नंतर गुणाकार आणि नंतर वजाबाकी करावी लागेल. ठीक आहे, आता इथे काय मिळणार तुम्हाला, बरोबर 15 वजा आणि कंसामध्ये काय, आता हे जे 24 भागीला 3 त्याला अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहून घेऊया. 24/3 अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहिलं की तुम्हाला ते काटायला सोपे जाते आणि उत्तर काढणे सोपं होऊन जातं. इथे गुणिला काय 4 आणि वजा 30 अधिक 2. आता इथे पहा, हे 3ने 24ला भागतात, ते 3 1 3 3 8 8 24 होतात. इथे काय उरते फक्त आता 15 वजा कंसामध्ये काय उरतं, इथे 8 उरतात आणि इथे 4, 8 गुणिले 4 8 चौक 32 होतात. इथे 32 घेऊया वजा हे 30 आणि अधिक 2. 15 वजा कंसामध्ये काय 32 वजा 30, 32 मधून 30 गेल्यानंतर 2 उरतात इथे आणि इकडे अधिक 2. आता इथे पहा वजा 2 आणि अधिक 2 एकमेकांच्या विरुद्ध आहे, त्याच्यामुळे हे एकमेकाला कॅन्सल होतात आणि किती उरत आहेत फक्त 15, म्हणजे आपल्याला उत्तर किती मिळते 15. क्वेश्चन नंबर 9, 21 वजा कंसामध्ये काय दिलेले 2 अधिक 15 भागीला 3 गुणिले 4 वजा 15 कंस पूर्ण भागीला 7 आणि याला काय गुणाकारात 21, याचं उत्तर तुम्हाला काढायचे. तर इथे तुम्हाला सर्वात अगोदर कंस सोडवावा लागेल, कंसानंतर तुम्हाला भागाकार सोडवायचे आहे, पण कंसात सुद्धा तुम्हाला सर्वात अगोदर भागाकार सोडवावा लागणार आहे. तर काय उत्तर मिळणार तुम्हाला 21 वजा कंसामध्ये काय काय 2 अधिक, आता 15 भागीला 3 आपण काय करूया, त्याला अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहून घेऊया. 15/3 गुणिला 4 आणि हे वजा 15 भागीला 7 गुणिला 21, काय मिळेल तुम्हाला इथे 21 वजा कंसामध्ये पहा 3 1 3 3 5 15 होतात. इथे काय मिळेल तुम्हाला आता 2 अधिक 5 गुणिले 4 5 चौक 20 होतात. इथे 20 घेतले आपण आणि वजा 15 भागीला 7 गुणिला 21 बरोबर किती मिळतात इथे तुम्हाला 21 वजा, आता कंसामध्ये काय 2 अधिक 20 किती होतात 22 वजा 15 कंस पूर्ण भागीला 7 गुणिला 21 बरोबर 21 वजा, आता इथे तुम्हाला हा कंस सोडवायचा आहे. कंसमध्ये 22 वजा 15 तर किती उरतात, इथे 22 मधून 15 गेल्यानंतर 7 उरतात. ठीक आहे,
हे 7 वजा 7, हे अधिक 7 आहेत पण बाहेर चिन्ह कसंही वजा आहे, मग हे काय होतील वजा 7 भागिला 7 गुणिला 21. म्हणजे याला जर तुम्ही अंश आणि छेदाच्या स्वरूपात जर लिहून घेतलं 21 वजा 7/7 गुणिला 21, हे 7 या 7 सोबत कॅन्सल होतं, फक्त इथे किती उरतात 1. म्हणजे हे काय राहतील 21 वजा 1 गुणिला 21, म्हणजे हे होतील 21 वजा 21 आणि किती मिळतात तुम्हाला 0. अशा प्रकारे तुम्हाला ही उदाहरणे सोडवायची आहे. अतिशय सोपी उदाहरणे आहेत, फक्त तुम्हाला बोर्डमार्क्सचा नियम व्यवस्थित वापरायचा आहे आणि ही उदाहरणे सॉल्व्ह करायची आहे. आता यानंतरची उदाहरणे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.